आणि आता बातमी येते एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले होते। महारक्तदान शिबिराचं निमित्त होतं आणि 10 ऑगस्टला ते श्रीनगरमध्ये गेले आणि आजची मंत्रिमंडळ बैठक जी झाली ज्याला ते अनुपस्थित राहिले, त्यामुळे आता त्यांच्या नाराजीची चर्चा जी आहे ती बघायला मिळते। काश्मीरला जाण्याआधी सलग 2 आठवडे शिंदेंनी दिल्लीत जाऊन भाजपच्या श्रेष्ठींची भेट घेतलेली, त्यानंतरही शिंदेंची नाराजी दूर झालेली आहे की नाही याबद्दलच्या चर्चा सुरू आहे। कारण राज्यात एकीकडे पालकमंत्री पदावरून वातावरण तापले आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये आहेत, श्रीनगरमध्ये आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। दरम्यान शिंदे नाराज का असू शकतात, एक नजर टाकूया। आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा घोळ कायम आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खात्यांना आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। निधी देताना अजित पवारांकडून शिंदेंच्या मंत्र्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीतल्या अनुपस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण तेही बघूया। आज पहिल्यांदा 10:30ला कॅबिनेट घेण्यात आली। काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे कार्यक्रम होते किंवा काम होतं, तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय।